मला अजूनही अशी शक्यता दिसते की मोदींच्या दृष्टीने 2 वर्षांनंतर निवडणुका पुन्हा घेणं हा ऑप्शन आहे. हे नेतृत्व काही भाजपने मोदींना दिलेलं नाहीये, तर मोदींनी ओढून ते नेतृत्व स्वतःकडे तेव्हा घेतलं, सगळ्यांना बाजूला सारलं आणि सांगितलं की आता मी करतो. भाजपने ही मोठी रिस्क घेतलेली आहे की ही जी मोदींमध्ये केलेली गुंतवणूक आहे तिची रिटर्न्स त्यांना मिळाली, पण त्या रिटर्न्सच्या बरोबर त्याच्यामध्ये असलेल्या रिस्क्स ज्या आहेत त्याही त्यांना घ्याव्या लागणार आहेत. असा कोणी आळशी विचार करत असेल की 29 साली नाहीतरी भाजप जाईलच आणि आपल्याला सत्ता मिळेलच, तर मला असं वाटतं की ते राजकीयदृष्ट्या आत्मघातकी ठरेल. ज्या पद्धतीने राहुल गांधींना बावळट समजण्याचा प्रयत्न माध्यमांनी आणि भाजपने केला, त्या प्रमाणात आपोआपच थोडेसे जरी ते राहुल गांधी त्याच्यापेक्षा वर आले तरी ते ग्रेट वाटायला लागतात. काय होईल महाराष्ट्रात? राजकीय विस्कळीतपणा आणि सामाजिक चिरफळ्या अशा 2 गोष्टींमधनं विधानसभेची निवडणूक साकारणार आहे. खूप लोक प्रचाराच्या कालावधीत मत कुणाला द्यायचं ते ठरवतात आणि खूप लोक तर शेवटच्या क्षणी ठरवतात. मग हे जे 400 पार आणि संविधान बदलणार हे त्याला काढलेलं नॅरेटिव्ह, याचा फटका बसला का? आणि मुळात भाजपला किंवा महायुतीला, कारण ते इन्कम्बंट आहेत, प्रचारात काहीच नाविन्य आणता आलं नाही का? नाविन्य आणता आलं नाही हे बरोबर आहे, पण तुम्ही जो दुसरा मुद्दा सांगताय ना, विशेषतः संविधानाच्या संदर्भातला, तो मला असं वाटतं की एका छोट्या विशेषतः आंबेडकरवादी मतदारांच्या पलीकडे तो मुद्दा फारसा काही राजकीयदृष्ट्या कुणाला महत्त्वाचा वाटला असेल असं मला वाटत नाही. त्याच्यासाठीची अर्थातच आकडेवारी माझ्याहीकडे उपलब्ध नाही आहे, असं काही तेव्हा कोणी शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. पण मला नाही वाटत आहे की त्याच्याखेरीज मोठ्या प्रमाणावर त्या मुद्द्याने काही फरक पडला. म्हणजे भाजपला सैद्धांतिक विरोध करणारे काही विरोधक आणि भाजप हा आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लावेल या भावनिकतेमुळे हवालदिल झालेले काही अनुयायी, या दोघांच्या खेरीज मोठ्या प्रमाणावर हा काही राजकीयदृष्ट्या मतं सरकवणारा मुद्दा होता असं मला वाटत नाही. महायुतीला काहीच जमलं नाही हे बरोबर आहे, त्यांच्याकडे नॅरेटिव्ह नव्हतं हेही बरोबर आहे. याचं कारण मुळातच ते तिघं जे एकत्र होते त्याला काही कारण नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं. मग महाराष्ट्रात त्यामुळे असं झालं की एकूण मतांची सगळी फाटाफूट झाली. कोणताही एक मतदार वर्ग अमुक एका पक्षाकडे आहे असं चित्र राहिलं नाही. गरीब आणि श्रीमंत ही थोड्या प्रमाणावर विभागणी झाली, पण त्याच्या पलीकडे फार मोठ्या प्रमाणावर तशी झाली नाही. आणि हे जे निकाल आहेत ते ज्याला आपल्याला नाट्यपूर्ण म्हणता येतील असे निकाल हाती आले. आपण एवढं सगळं राज्यांविषयी बोलूनही एक प्रश्न कायम राहतो, मतांची टक्केवारी भाजप तिथल्या तिथं आहे. काँग्रेसची 2% वाढली, भाजपची 1% कशी बशी कमी होताना दिसते. असं असूनही भाजपच्या 60 जागा कमी होत्यात आणि काँग्रेसच्या जवळपास 48 जागा आणि अपक्ष जोडून वगैरे 51 जागा वाढतात. काँग्रेस दुप्पट होतं, भाजप 60 कमी होतं, पण मतं तेवढीच राहतात. असं कसं काय? एक तर तुम्ही एक लक्षात घ्या, मगाशी आपण बोलत होतो तेच की अखिल भारतीय विचारच नको करायला आपण. तसा केला की तुम्ही म्हणता तो प्रश्न पडतो की यांची मतं तर तेवढीच राहिली आणि जागा इतक्या कमी झाल्या. त्यांची मतं वाढली कुठे? केरळ जागेची भर पडली एका, तमिळनाडू जागेची भरच पडली नाही. त्याच्याखेरीज मतं कुठे वाढली असं आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा उडिशामध्ये मतं वाढली, जागा त्या प्रमाणात त्यांच्या एकदम वाढल्या. इनफॅक्ट त्याच्याहून खूप जास्त जागा उडिशामध्ये त्यांच्या वाढल्या. आंध्र प्रदेशात काही प्रमाणात मतं मिळाली, पण जागा मिळाल्या नाहीत. याचं कारण त्यांचीच युती होती आणि त्यामुळे तेलुगू देशमला जागा गेल्या. ह्याच्या उलट त्यांची मतं जिथे कमी झाली, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, काही प्रमाणात राजस्थान, आणि बरोबर त्या 4 ठिकाणी झपाझप जागा त्यांच्या कमी होताना आपल्याला दिसतात. हे त्याचं खरं तर राज्यनिहाय उत्तर आहे. त्याला तांत्रिक भाषेत जर बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की याचा अर्थ असा की जेव्हा एखादा पक्ष लोकप्रिय असतो आणि वरवर जात असते त्याची लोकप्रियता, तेव्हा मतांच्या प्रमाणात त्याच्या जागा खूप जास्त वाढतात. आणि जेव्हा तो प्लेटोला येतो, म्हणजे आता याच्याहून फार वाढ होणार नाही, अशा अवस्थेत जेव्हा तो येतो त्यावेळेला त्याला मतांच्या प्रमाणात त्याच्या जागा वाढेनाशा होतात, पण मतं कमी झाल्यानंतर पटकन त्याच्या जागा कमी व्हायला सुरुवात होते. कारण ते जे एक्स्ट्रा जागा मिळालेल्या असतात त्यामुळे जायला सुरुवात होते. म्हणजे याला काय सीट वोट कन्व्हर्शन म्हणतात की मतांचं जागांमध्ये होणारं जे रूपांतर आहे त्याचं प्रमाण काय आहे.
तुम्ही जेव्हा यशस्वी राजकीय पक्ष म्हणून वाटचाल करत असता तेव्हा मतांचं जागांमध्ये रूपांतर होण्याचं गुणोत्तर हे जास्त असतं, जे 14 साली होतं भाजपचं. त्याच्यानंतर मागच्या वेळेला ते थोडं कमी आलं, पण मतं वाढली होती, त्यामुळे तरी सुद्धा जागा भरपूर मिळाल्या. ह्या वेळेला असं झालेलं आपल्याला दिसतं की त्यांची मतं किंचितच कमी झाली, पण जी आहेत मतं त्या मतांच्या जीवावर मागच्या एवढ्या जागा मिळवणं शक्य नव्हतं त्यांना, ते गुणोत्तर कमी झाल्यामुळे. आणि म्हणून तो एकदम आपल्याला असं दिसतं की जागा मात्र जास्त कमी झाल्या. ही एक नॅचरल, ज्याला म्हणतो स्पर्धात्मक राजकारणातली प्रोसेस असते, की स्पर्धात्मक राजकारणात पुढे असलेला जो पक्ष असतो त्याला पुढे असल्याचा ॲडव्हान्टेज मिळतो आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा ठेच लागते तेव्हा डिसॲडव्हान्टेजही मिळतो, कारण तो पटकन धपकन खाली पडतो, त्याचा स्पीड कमी होतो. तर आपण काय झालं हे इतक्या सविस्तरपणे समजून घेतलं, पण तितकीच क्युरिओसिटी सगळ्यांना आहे की काय होईल, आणि त्याचे मी एक एक प्रश्न विचारत जाणार आहे. पहिला प्रश्न, नरेंद्र मोदीच पुढचे 5 वर्ष केंद्रस्थानी राहतील का, आणि हे सरकार 5 वर्ष टिकेल का? मला वाटतं की दोन्ही शक्यता आहेत, हो आणि नाही. जर ह्या सरकारच्या बद्दल असलेल्या ज्या काही आघाडीतल्या पक्षांच्या तडजोडी आहेत त्या त्यांनी तशा चालू ठेवल्या, किंवा ते पक्ष फोडून आपलं पक्षबळ वाढवण्यात भाजपला यश आलं, तर हे सरकार 5 वर्ष चालेल. मोदींचा स्वभाव आणि त्यांची कार्यपद्धती यांचा जर विचार केला तर असं वाटतं की त्यांना हे जमणार नाही. आणि जमणार नाही याचा अर्थ असा की मग ते असं म्हणतील की ठीक आहे, मी लोकांकडे जातो आणि परत लोकांकडनं कौल घेतो. त्यामुळे मला अजूनही अशी शक्यता दिसते की मोदींच्या दृष्टीने 2 वर्षांनंतर निवडणुका पुन्हा घेणं हा ऑप्शन आहे, एक महत्त्वाचा ऑप्शन आहे, की ज्याच्यामुळे हे सगळे न्यूट्रलाइज होतील. JDU किंवा शिवसेना किंवा TDP हे जे सगळे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांचं लोढणं भाजपला जर नको असेल तर पहिल्या 2 वर्षात वेगाने काही निर्णय घेणं, अर्थव्यवस्था काही प्रमाणात स्थिरस्थावर झाली तर त्या मोमेंटला त्याचा फायदा घेऊन पुन्हा निवडणुका घेणं, एक देश एक निवडणूक योजना नाही तरी त्यांना आणायची आहे, त्याचा फायदा घेऊन निवडणुका घेणं आणि 300पर्यंत पुन्हा जागा मिळवणं एकट्याने, ही भाजपची एक रणनीती असू शकते. आणि त्यामुळे हे सरकार चालेल का याला ही दोन्ही उत्तर आहेत, की रडत खडत चालवायचं तर चालवतीलही ते, पण तो आत्ताच्या भाजपचा स्वभाव नाही आहे. त्यांना रडत खडत चालवण्यापेक्षा दादागिरी करूनच चालवायचं आहे. आणि ती जर करता आली नाही, हे सगळेजण आत्ता बसलेत तसे मान खाली घालून बसले नाहीत, तर मग ते म्हणतील की आपण निवडणुका घेऊ. सर, या सगळ्या इफ्स अँड बट्समध्ये भविष्यातल्या एक महत्त्वाचा मुद्दा किंवा 2-3 महत्त्वाचे मुद्दे दिसतात. एक, महिला आरक्षण लागू झालंय, ते पुढच्या निवडणुकांपासून येणार असं म्हणतात. नाही येणार ते, पण आपण बोलू. हां, डिलिमिटेशन व्हायला हवं, त्याची 2027ची तारीख आहे. निदान जागा कमी जास्त नाही झाल्या तरी पुनर्रचना इतपत तरी होऊ शकते. तर हे जे पुढच्या 25 वर्षांवरती परिणाम करणारे निर्णय टेक्निकली व्हायला हवेत, ते प्रॅक्टिकली होतील का नाही तुम्ही सांगाल? ह्यानं कसं राजकारण बदलेल? नाही, त्यातलं डिलिमिटेशन आधी घेऊ आपण, कारण डिलिमिटेशन करायचं असेल तर एक तर त्याच्या आधी सेन्सस व्हावं लागेल. आता अशी कल्पना करा की उद्यापासून सेन्सस सुरू झालं तर ते एक वर्षभर प्रोसेस चालेल आणि त्याच्यानंतर त्याचे इनिशियल रिझल्ट्स आल्यानंतर डिलिमिटेशन कमिशन नेमलं जाईल आणि मग डिलिमिटेशन होईल. त्याला 1 वर्ष पुन्हा साधारणपणे लागतं, त्यामुळे ते इतकं सोपं नाही. पण डिलिमिटेशनबद्दल दुसरा मुद्दा असा आहे की एकूणच आत्ताच्या भारतातल्या नाजूक परिस्थितीमध्ये डिलिमिटेशन करून जर काही राज्यांच्या जागा कमी होणार असतील तर त्यातनं विनाकारण असंतोष निर्माण होईल आणि तो आता भाजपला चालणार नाही. याचं कारण आता जर भाजपला दिसतंय की आपल्याला केरळ, तमिळनाडूमध्ये, कर्नाटकात प्रवेश करता आलेला आहे, करता येतोय, तर तिथली नाराजी अंगावर घ्यायची भाजपची तयारी राहीलच असं नाही. या राजकीय कारणामुळे डिलिमिटेशनमध्ये आता मला असं वाटतं की बहुधा असा एक तोडगा निघेल की जे आहे ते राहू द्यायचं. मतदारसंघांची पुनराखणी करू, पण जागा आहेत तेवढ्याच राहतील अशी शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळे फार मोठी उलथापालथ डिलिमिटेशनमुळे होणार नाही. मतदारसंघांच्या पुनराखणीतनं जी होईल ती मात्र होऊ शकते. राहिला प्रश्न महिला आरक्षणाचा, ते त्याच्याही नंतर येणार आहे, डिलिमिटेशनच्या नंतर. आणि त्यामुळे ते परत जर लवकर निवडणूक झाली तर शक्यच नाही, पण अगदी 29ला झाली निवडणूक तरीसुद्धा महिला आरक्षण 29ला आलं असेलच याची अजिबात शाश्वती नाही. पण त्याच्यातला दुसरा मुद्दा असा की कोणताही पक्ष
29ला महिला आरक्षण येईल असं गृहीत धरून आत्तापासून महिला कार्यकर्त्यांना पुढे आणणं ही प्रक्रिया करतानाच दिसत नाही आहे. आणि त्यामुळे ती जी उलटपुलट सगळी होणार आहे ती फार वरकरणी होईल, की नाईलाजास्तव स्त्री उमेदवार उभे करायचे म्हणून करावे लागले असं सगळे राजकीय पक्ष करतील. यावेळेला ना राजकीय पक्षांच्या स्त्री उमेदवारांची संख्या वाढलेली आहे, ना निवडून आलेल्या स्त्री खासदारांची संख्या फार वाढलेली आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपण आपलं राजकारण अजूनही खरोखरच बायकांना राजकारणामध्ये समाविष्ट करून घ्यायला तयारच नाही आहे, हे परत एकदा स्पष्ट दिसतंय. ते महिला आरक्षण, त्याला असलेलं एकमत आणि त्याच्यासाठीची सगळी गोड गोड भाषणं हे बाजूला ठेवून द्या. वस्तुस्थिती ही आहे की आपलं राजकारण तद्दन पुरुषप्रधान आहे. ज्या पद्धतीचे प्रचार केले जातात, ज्या पद्धतीच्या अपेक्षा आपल्या राजकारण्यांकडनं असतात की त्यांनी 24 तास उपलब्ध असलं पाहिजे तुमच्या सेवेसाठी, त्या अपेक्षा असतील. महिलांच्या खाजगीपणाचा अजिबात आदर न करण्याची आपली प्रवृत्ती असेल, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर महिला आरक्षण येणंही शक्य नाही. आलं तरी त्यातनं इमिजिएट फार मोठे काही संरचनात्मक परिणाम आपल्या राजकारणात होण्याची शक्यता नाही. सर, अजून एक प्रश्न जो कधी ना कधी भाजपला आणि विरोधी पक्षांनाही फेस करावा लागेल, ते म्हणजे समजा नियम पाळला ठरल्यानुसार तर 75व्या वर्षी नरेंद्र मोदींनी निवृत्त होणं. तसं नाही झालं तरी अजून 5 वर्षांना त्यांची तब्येत आज इतकी चांगली असेल का नाही माहीत नसणं वयोमानानुसार. आणि तिसरी गोष्ट, तोपर्यंत 15 वर्ष एकाच नेतृत्वानं पूर्ण काळ सत्ता चालवलेली असेल. अशा वेळेला नरेंद्र मोदी समजा निवृत्त झाले किंवा ते पूर्वी इतके फिट नसतील तर तेव्हाचं राजकारण या सगळ्यांचं कसं असेल, जे आत्ता म्हणजे फार लांब दिसत नाही. पहिला आपण असा प्रश्न घेऊयात की मोदींचं राजकारण 5 वर्षांनंतर कसं असेल. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही जो नियम सांगताय तो नियम भाजपचा आहे आणि तो संकेत आहे. तो मला माहीत नाही त्यांच्या घटनेत वगैरे कुठं आहे का नाही ते, आणि त्यामुळे तो काही त्यांच्यावर बंधनकारक नाही आहे. एकूण त्यांची आत्ताची कार्यक्षमता आणि कामाची धडाडी लक्षात घेतली तर 5 वर्ष ते त्या धडाडीने काम करतील असंही आपण मानूयात. आणि तरी माझं म्हणणं असं आहे की मोदी जर केंद्रस्थानी राहिले तर डिमिनिशिंग रिटर्न्स ज्याला म्हणतात, की जी आत्ता ऑलरेडी सुरू झालेला आहे, नियम साधा असतो तसं त्याची जी फळं मिळतात त्याची मर्यादा असते. त्यामुळे 14 आणि 19च्या नंतर तुम्हाला असं दिसेल की एक प्लेटो पठार आणि त्याच्यानंतर बारीक उतार ही 24 साली सुरुवात झालेली आहे प्रक्रियेला या. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मोदी मध्यवर्ती राहिल्यामुळेच विरोधी पक्षांचा जास्त फायदा होईल. बरं. कारण आता मोदींच्या मधली जादू ही एका अर्थाने माहिती आहे किंवा संपली आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्षांचा जर विचार केला तर मोदी मध्यवर्ती असल्याने त्यांना काही फरक पडत नाही. आणि भाजपत आत्ता परिस्थिती अशी आहे की दुसरा कोणी नेताच नाही आणि त्यामुळे मोदी मध्यवर्ती राहणं हे आवश्यकच आहे त्यांच्यासाठी. ही भाजपची स्थिती आहे. आता याच्यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोदी निवृत्त झाले तर काय होईल, किंवा नॅचरल पॉलिटिक्सचा भाग म्हणून भाजपमध्ये इतर नेते उदयाला येतील का, हे सगळे जरतरचे प्रश्न आहेत. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे सगळ्या पाय कापले जातात ते लक्षात घेतलं तर भाजपमध्ये आत्ता मोठे, अवजड आणि शक्तिशाली मुख्यमंत्री शिल्लक नाही आहेत, कोणीच नाही आहेत. त्यातल्या त्यात होते योगी आदित्यनाथ. आता उत्तर प्रदेशातल्या पराभवानंतर त्यांचं महत्त्व एकदम कमी होणार आणि त्यामुळे कोणी उरत नाही. राजनाथ सिंगांचं महत्त्व केव्हाच कमी झालेलं आहे. नितीन गडकरी हे काही मास लीडर ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे नेते नाही आहेत. आणि त्यामुळे भाजपपुढे खरी समस्या ही असणार आहे की इथून पुढचं नेतृत्व कुठे असेल, कुणाचं असेल, का असंच अचानक कोणीतरी नेता उभा राहील आणि नेतृत्व आपल्याकडे ओढून घेईल. कारण सप्टेंबर 2013 जर तुम्ही आठवलं तर तुम्हाला असं दिसेल की हे नेतृत्व काही भाजपने मोदींना दिलेलं नाही आहे, तर मोदींनी ओढून ते नेतृत्व स्वतःकडे तेव्हा घेतलं, सगळ्यांना बाजूला सारलं आणि सांगितलं की आता मी करतो. आज तसा नेता भाजपकडे जर नसेल तर सर्वसंमतीने आपापसामध्ये डोकेफोड करून त्यांना कुणाला तरी नेता म्हणून पुढे न्यावं लागेल. आणि ते कोण असेल ह्याची भाजपकडे आज उत्तरं नाही आहेत. त्यांची आत्ताची मानसिकताही त्याचा विचार करण्याची नाही आहे. तो विचार भाजपतले काही दूरदर्शी नेते करत असतील, तो विचार कदाचित संघातले धोरणी लोक करत असतील की इथून पुढचं राजकारण कुणाकडे जाईल आणि कसं जावं, पण आपल्याला त्याची माहिती नाही आहे. आपण जर वरवरच्या राजकारणाचा विचार केला तर काय दिसतं आपल्याला की भाजपमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे लोकप्रिय नेते झाले की त्यांचं महत्त्व थोडंसं कमी करण्याचे प्रयत्न गेली 10 वर्ष होताना दिसतात आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता खाली येते.
एकदा ती खाली आली की आजच्या स्पर्धेत मोदींच्या विरोधात ते उभे राहू शकत नाहीत हे खरं आहे, पण भविष्यात ते स्वतंत्रपणे नेतृत्वही करू शकत नाहीत अशी दुसरी परिस्थिती तयार होते. आणि मोदींच्या लोकप्रियतेचा एकूण बार इतका वर गेला आहे भाजपमध्ये आणि त्याच्याबद्दलच्या अपेक्षा की त्या पूर्ण करणारा दुसरा नेताच नसणार आहे. या अर्थाने भाजप पुढे एक मोठी नेतृत्वाची पोकळी ही नक्की उभी राहणार आहे जर त्यांनी नेतृत्व बदलायचं असं ठरवलं तर. पण या सगळ्यात ह्या फॅक्टरचं काय की 27% 36% नेणारा मोदी हा फॅक्टर आहे. उद्या समजा काय भाजपनं असं ठरवलं की नवीन नेतृत्व द्यायचं, त्याच्या हातात पंतप्रधान पद द्यायचं, नाही दिलं तर 2-3 नंबरचं पद द्यायचं कॅबिनेटमध्ये आणि मग सांगायचं की हा आमचा पुढचा नेता 10 वर्षासाठी 20 वर्षासाठी, जसं मोदींनी 15 वर्ष स्वतःच्या खांद्यावर भाजप पुढे नेला. अशा वेळेला ह्या 9% मतांचं काय, ती इकडे तिकडे जाणार नाहीत का? मला वाटतं हा प्रश्न भाजपसाठी आहे. मला त्याचं उत्तर एवढंच देता येतं की हो, भाजपने ही मोठी रिस्क घेतलेली आहे की ही जी मोदींमध्ये केलेली गुंतवणूक आहे तिची रिटर्न्स त्यांना मिळाली, पण त्या रिटर्न्सच्या बरोबर त्याच्यामध्ये असलेल्या रिस्क्स ज्या आहेत त्याही त्यांना घ्याव्या लागणार आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं मंत्रिमंडळात कोणाला तरी घेऊन त्याच्याकडे हळूहळू देणं वगैरे हे मोदींच्या राजकीय स्वभावात बसत नाही आणि त्यामुळे ते घडणार नाही. ते निवृत्त झाल्यावरच ते दुसऱ्या कुणाला तरी तिथे नेमतील, जसं गुजरातमध्ये त्यांनी नेमलं त्याप्रमाणे, आणि तोपर्यंत दुसऱ्या कुणाला ते नेमणार नाही. शेअरिंग ज्याला म्हणतो आपण अधिकारांचं आणि सत्तेचं, ते जर एखाद्या नेत्याला करणं शक्य नसेल तर तिथे नेतृत्वाची दुसरी फळी उभी राहू शकत नाही. काँग्रेसची लोक या निकालानंतर असं म्हणतात की 2029 आता नॅचरली त्यांचा आहे, कारण भाजपमध्ये हा जो पेच तुम्ही सांगितलात हा पेच वाढत जाईल, घडत जाईल आणि याची नैसर्गिक परिणिती ही काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार आणि मग भाजप किंवा संघ परिवाराने ऍक्सेप्ट करावं की आता 5 वर्ष आम्ही बाहेर बसण्यातच आमचं भलं आहे, असं खरंच घडेल असं वाटतं? मला असं वाटतं की पॉलिटिक्समध्ये नॅचरली गोष्टी घडत नसतात. नॅचरल फॅक्टर्स असतात, पण तुम्हाला त्याच्याबरोबर पॉलिटिकल इंटरव्हेन्शन्स किंवा राजकीय हस्तक्षेप करावे लागतात. त्याच्याशिवाय ते राजकारण पुढे जात नाही. म्हणजे जी नॅचरल पॉसिबिलिटी असते ती नॅचरल पॉसिबिलिटी इकडे जाईल का इकडे जाईल हे तुम्हाला धक्का द्यायला लागतो आणि मग ठरतं ते तिकडे जाईल का नाही. त्यामुळे जर असा कोणी आळशी विचार करत असेल की 29 साली नाहीतरी भाजप जाईलच आणि आपल्याला सत्ता मिळेलच, तर मला असं वाटतं की ते राजकीयदृष्ट्या आत्मघातकी ठरेल. तसं होऊ शकणार नाही. काँग्रेस असेल किंवा इतर कुठलाही पक्ष असेल त्यांना ह्या निकालातनं उलट हे प्रोत्साहन मिळायला पाहिजे की अरे आपण जर प्रयत्न केले तर हा फरक पडला आणि तो फरक आणखीन वेगाने जर पडायचा असेल तर आपण जास्त प्रयत्न करावे लागतील. हा या निवडणुकीचा त्यांच्यासाठी असलेला धडा आहे. समाजवादी पार्टी घ्या तुम्ही, अखिलेश यादव, की मागच्या निवडणुकीत पूर्णपणे नामोहरम झालेला पक्ष होता. काँग्रेस घ्या, मागच्या 2 निवडणुकांमध्ये जवळपास नामोहरम झालेला पक्ष होता. त्या अखिलेश यादव असतील किंवा इथे खरगे आणि राहुल गांधी असतील, वेगवेगळ्या पातळ्यांवर यांनी जे काम केलं त्यातनं या राजकीय पक्षांना थोडंफार बळ या निवडणुकीमध्ये येऊ शकलं. राहुल गांधी जर असं म्हणले असते की मी भारत जोडो करत नाही, किंवा खरगे जर असं म्हणले असते की मी नुसती दिल्लीत बसून खलबतं करतो, तर मला नाही वाटत आहे की काँग्रेसला हे यश मिळू शकलं असतं. आणि ते कुठे मिळालं आहे? जिथे काँग्रेसची संघटना यशस्वीपणे आधीपासून होती तिथे ह्याच्यात केरळात मिळालं आहे, पण जिथे संघटना नाही अशा उत्तर प्रदेशातही थोडं यश त्यांना अखिलेशमुळे मिळालं, कारण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचं नेटवर्क मोठं आहे. महाराष्ट्रात दुर्दैवानी असं आहे काँग्रेसच्या, म्हणजे सुदैवानी त्यांच्या खरं तर, पण दुर्दैवानी की त्यांना काही न करता यश मिळालं. आणि त्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला विधानसभेमध्ये ते यश त्याची पुनरावृत्ती नाही करता आली तर काँग्रेस परत गाळात जाईल. आणि ते यश मिळवायचं असेल तर असा हिशेब करून चालणार नाही की आत्ता एवढ्या लोकसभा मतदारसंघांपैकी किती ठिकाणी आपल्याला बहुमत मिळालं आहे, विधानसभेत तेवढ्या मिळेलच असं नाही आहे. आणि त्यामुळे हे जे कंटिन्युअस राजकारण करण्याची तयारी लागते ती आणि विरोधी पक्षांवरती मात करण्याची जिद्द, ह्या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय काँग्रेसला काय किंवा इतर विरोधी पक्षांना यश मिळणार नाही. तुम्ही YSR काँग्रेस पार्टीचं उदाहरण घ्या, जगनमोहन रेड्डींचं, आणि खुद्द आत्ता तेलुगू देशम निवडून आले त्यांचंही घ्या. दोघांची उदाहरणं घेतली तर तुम्हाला असं दिसेल की लिटरली वनवासातून ते सत्तेकडे गेले. आधी जगनमोहन रेड्डी की जे पूर्णपणे वनवासात होते, त्यांच्या विरुद्ध खटले होते, सगळ्या भानगडी होत्या, त्यांनी यश मिळवलं.
चंद्राबाबू नायडूंना पूर्णपणे कोपऱ्यामध्ये ढकललं गेलं होतं. त्यांना यश मिळालं. याचं कारण त्यांचं राजकारण अप्रतिहत चालू राहिलं. ते असं नाही म्हणले की आता पुढची टर्न माझी आहेच. तसं असतं तर आत्ता त्यांना हे यश मिळालं नसतं. त्यामुळे मला नाही वाटत आहे की ह्यातनं राजकारण घडेल. राजकारण सतत करत राहिलं तर त्याच्यातल्या नैसर्गिक पॉसिबिलिटीज ज्या असतात त्या पुढं प्रत्यक्षात येऊ शकतात. म्हणजे आता भारतात अशी सायकलिक पद्धत तयार होईल का हळूहळू, की जी असं म्हणतात की प्रगत देशात आहे की थोडे दिवस या विचारांचं, थोडे दिवस त्या विचारांचं, मग पाठीमाग गेलेलं आहे पुढे येईल, पुढे गेलेलं आहे पाठीमागे येईल, आणि असं होणं हेच मॅच्युअर डेमोक्रेसीकडे जाणं आहे का? एक तर कसं आहे की पाश्चात्य देशांमध्ये हे जे होतं त्याचं कारण तिथल्या प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये असणारे जे अंतर असतं ते बरेच वेळेला फार मर्यादित असतं. आणि आता ट्रम्प आल्यानंतर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यातलं अंतर आपल्याला खूप वाढल्यासारखं दिसतं. पण अन्यथा त्यांच्यात तेवढं अंतर मुळातच नसतं. आपल्याकडे असं झालेलं आहे की गरिबांचं काय करायचं, मागासलेल्या जातींचं काय करायचं, राज्यांचं काय करायचं आणि अल्पसंख्याकांचं काय करायचं, हे चारही प्रश्न तीव्र मतभेदाचे आहेत आपल्याकडे. आणि त्यामुळे हे अल्टरनेशन आपल्याकडे इतक्या सहजगत्या होऊ शकणार नाही. आणि अल्टरनेशन इन इटसेल्फ, फक्त अल्टरनेशन झाल्यामुळे लोकशाही परिपक्व झाली असंही मानायचं काही कारण नाही. त्या अल्टरनेशनमधून वेगवेगळे राजकीय पक्ष काय प्रयोग करतात किंवा काय धोरणं आखतात याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरतात असं मला वाटतं. तर तुम्ही ह्याचा उल्लेख केलात म्हणून काय होईल हा मुद्दा कितपत येतो मला माहित नाही. या दोन्ही पक्षांकडे म्हणजे भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित, कारण काँग्रेसच्या 40% जागा आहेत म्हणून इंडिया, या दोघांकडेही भारताच्या विकासाच्या नव्या मॉडेल्सची वानवा आहे का, आणि म्हणून अडचणी अजून वाढतील का? मला वाटतं काँग्रेस आता जवळ त्याच्या जायला सुरुवात झालेली आहे. पण ते जवळ जाणं जे आहे ते मुख्यतः भारतातल्या विषमतेच्या आणि गरिबीच्या प्रश्नावर आहे. त्याच्या बरोबरीने विकासाचं काय करायचं हे काँग्रेसला पूर्ण उमगलंय असं मला वाटत नाही. एका पातळीवरती जे सर्वपक्षीय कन्सेन्सस आपल्याकडे हळूहळू डेव्हलप होतोय तेच काँग्रेसच्याही बाबतीत काँग्रेसही त्याच्यात सहभागी होत आहे असं मला वाटतं. ते म्हणजे वेगाने आर्थिक विकास करण्यासाठीची धोरणं आखायची, पण त्याचबरोबर काही रिडिस्ट्रीब्युशनचा विचार करायचा. हे जे काँग्रेसचं धोरण साधारणपणे आम आदमी या संकल्पनेपासून त्यांनी सुरू केलं 2004च्या, ते हळूहळू पुढे जात आहे वैचारिक पातळीवर. त्यांना ते पूर्णपणे धोरणाच्या संदर्भात मांडता अजून आलेलं नाही आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांपर्यंतही पोचवता आलेलं नाही आहे, पण ते ब्रॉडली त्यांचं धोरण आहे. त्यामुळे प्रश्न तुमचा मी बदलीन थोडासा, तो असा आहे की गरिबांचं काय करायचं आणि विषमतेचं काय करायचं हे या दोन्ही पक्षांना आणि सगळ्याच इतर पक्षांना चाचपडणारं एक असं क्षेत्र आहे. आणि त्याच्यातनं हे लाभार्थी नावाचं प्रकरण तयार होतं. लाभार्थी याचा अर्थ तुम्ही नागरिकांना याचक बनवता आणि त्या ट्रॅपमधनं बाहेर येण्याचा प्रयत्न काँग्रेस करते आणि असं म्हणते की आम्ही त्याच्यासाठीच्या कायदेशीर तरतुदी करू, की तुम्हाला हे अधिकार आहेत आणि म्हणून तुम्हाला हे मिळेल अशा आम्ही तरतुदी करू. त्याचं उदाहरणार्थ त्या तरतुदींचं इकॉनॉमिक्स काय होईल हे काँग्रेसने पूर्ण किती हिशेब केला आहे मला माहिती नाही, पण तिथे सगळं कळीचा मुद्दा तिथे येणार आहे की तुम्ही नागरिकांना काय मानता. आपल्या या सगळ्या राजकारणातनं शेवटी असं होतं की नागरिकांना भिक्षेकरी बनवण्याची प्रोसेस ही वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांमधनं चालते. ती थांबवून नागरिकांना ते अधिकार आहेतच, ते देण्यासाठी तुमचं सरकार काय करतंय हा प्रश्न जर तयार झाला तर मला असं वाटतं की राजकारणाची एकदम पूर्णपणे भाषा बदलेल. ती बदलेल का नाही याच्यावरती पुढचे अनेक आपल्या राजकारणातले टर्न्स जे आहेत, ज्या कलाटण्या आहेत त्या अवलंबून राहतील. या सगळ्यामध्ये जे इतर प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांच्या आकांक्षा खूप होत्या मध्यंतरी की आपण पंतप्रधान होऊ शकतो, 2014च्या सर्वेमध्ये तुमच्याच जर का नरेंद्र मोदी 31 आणि राहुल गांधी 13 असतील किंवा तत्सम म्हणजे दोन्ही मिळून 50% स्पेस व्यापत असतील, तर 50% इतर प्रादेशिक पक्षांचे नेते पंतप्रधान होण्याची स्पेस व्यापत होते. आत्ता असं म्हणतात की रिसेट झालं, 10 वर्षांना पुन्हा एकदा युत्या आघाड्यांचं राजकारण आलं. मग आता या प्रादेशिक पक्षांच्या ज्यांच्या पंतप्रधान व्हायच्या, इतर राज्यात विस्तारायच्या अस्मिता आहेत, या सगळ्यांचं काय होईल? मला असं वाटतं की त्याला आता नॅचरल ब्रेक लागलेला आहे. एका बाजूला भाजपनी आघाडी करून सरकार स्थापन केल्यामुळे
मोठे जे 2 पक्ष आहेत त्यांच्या महत्त्वाकांक्षा आपोआपच मर्यादित झालेल्या आहेत. ते एका अर्थाने राज्यामध्ये ढकलले गेलेले आहेत की तुम्ही आंध्र पहा, तुम्ही बिहार पहा, तिथे तुम्हाला काय मिळायचं ते मिळेल, इकडे गडबड करायची नाही. हे तिथं इक्वेशन झालेलं आहे. इतर जे इंडिया आघाडीमध्ये किंवा त्यांच्या बरोबर असलेले आणि विरोधी पक्ष आहेत भाजपच्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 2च मोठे खरं तर महत्त्वाचे विरोधी पक्ष म्हणून लक्षात घेतले पाहिजेत. एक आत्ताच्या यशामुळे समाजवादी पार्टी आणि दुसरं तृणमूल काँग्रेस, कारण त्यांचं महाप्रचंड यश पश्चिम बंगालमधलं. त्याच्यापैकी तृणमूलची पंचायत अशी होणार आहे की पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना धक्का बसू शकतो आणि तो जर बसला तर राष्ट्रीय राजकारणातली त्यांची एकूण भूमिका जी आहे आणि त्यांची महत्त्वाकांक्षा मर्यादित होते. मग कोण उरतात मोठे नेते ॲज सच, तर स्टॅलिन उरतात द्रमुकचे. आणि स्टॅलिनना चिंता जी आहे ती तिथं राजकीय सायकल, तुम्ही ज्याला मगाशी म्हणत होतात तशा सायकलप्रमाणे त्यांची सत्ता कधी जाईल ही त्यांची चिंता आहे. आणि त्यामुळे ते राष्ट्रीय राजकारणामध्ये अजूनपर्यंत कधीच उतरलेले नाही आहेत आणि मागे राहून सगळ्या चाकं फिरवायची, चक्र फिरवायची हे त्यांचं राजकारण राहिलेलं आहे. त्याच्यातनं ते पुढे आले तर मग कॉम्प्लिकेशन्स राष्ट्रीय पातळीवरती होतील. त्यामुळे गंमत अशी झालेली आहे की तुम्ही म्हणता तसं आघाड्यांचं राजकारण जास्त यावेळेला मजबूत झालं, पण तरीसुद्धा काँग्रेसचे भविष्यामध्ये पंतप्रधान पदासाठी दावा करण्याचे रस्ते जे आहेत ते थोडे जास्त सोपे झालेले आहेत. कारण आता या सगळ्या पक्षांना माहिती आहे की काँग्रेसनी जरी पंतप्रधानपद मिळवलं तरी ते नोशनल असणार, सगळ्या अधिकार आपल्याकडे असणार हे त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे तडजोडीला आता त्यांच्यामध्ये वाव आहे. गेल्या 3-4 वर्षातल्या आपल्याच मुलाखतींमध्ये प्रामुख्यानं मल्टी स्टेट असणारा पक्ष म्हणून बसप यायचा, की त्याचा थोडा राजस्थानात प्रभाव आहे, थोडा महाराष्ट्रात आहे. तो कुठं गेला आणि ज्याची खूप चर्चा झाली असा आप कुठं गेला? आपचं उत्तर देणं सोपं आहे की आपची चर्चा विनाकारण केली, त्यामुळे तो जिथे जायचा तिथे गेला. त्यामुळे आपची चर्चा मी कधीच मल्टी स्टेट पार्टी म्हणून केलेली नाही आहे. ते आप निर्माण झाल्यापासून लोकांना जे एक रोमॅन्टिक प्रेम त्यांच्याबद्दल वाटत होतं, त्या रोमॅन्टिक प्रेम प्रकरणामधनं आपचं महत्त्व माध्यमांमध्ये वाढलं होतं. खरा सिरियस प्रश्न बसपाचा होता, कारण बसपा हा असा एक पक्ष होता की जो सहजगत्या नॅशनल किंवा निदान मल्टी स्टेट राजकीय पक्ष बनू शकला असता. त्याच्यात 2 मला असं वाटतं टप्पे आले. एक असा आला की उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी बसपाने इतर ठिकाणचं लक्ष कमी केलं आणि उत्तर प्रदेशावरती ते केंद्रित केलं. आणि त्यातनं एका अर्थाने तो राष्ट्रीय पक्ष म्हणून बनायच्या ऐवजी फक्त राज्यपक्ष बनला. सत्ता मिळाली त्यांना, ती त्यांनी 5 वर्ष चालवली, पण ती टिकली नाही. आणि ती न टिकल्यामुळे तो उत्तर प्रदेशातही खाली गेला. आणि त्याच्यानंतर मग ह्या पक्षाची उत्तर प्रदेशातही बहुजन मतं मिळवण्याची क्षमता जी होती ती तो पुढे वाढवू शकला नाही. या दोन्ही म्हणजे उत्तर प्रदेशातही त्याचं ज्याला आपण म्हणतो खच्चीकरण झालं आणि इतर राज्यांमधल्या त्यांच्या अनुयायांचं खच्चीकरण हे त्यांच्या उत्तर प्रदेश केंद्रीय राजकारणामुळे झालं आणि त्यातनं तो मागे पडला. आता यातनं उठून येता येईल का, उभं राहता येईल का, मला माहीत नाही. पण माझं उत्तर असं आहे की आत्ताच्या मोमेंटला भारताच्या राजकारणातल्या जिथे विरोधी पक्ष कोणताही एक अजूनही नाही मोठा, तिथे सगळ्या पक्षांना अजूनही वर डोकं काढण्याची आणि आपला जम बसवण्याची किंवा कदाचित पसरवण्याची पॉसिबिलिटी शिल्लक राहते, ती संपतच नाही. हे जे आघाड्यांचं आत्ताचं राजकारण आहे त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांना ती शिल्लक राहते, पण इतर राज्यात शिरकाव करण्याची संधी मात्र फक्त बसपाला सैद्धांतिक पातळीवर आहे. ती ॲबस्ट्रॅक्ट आहे, सैद्धांतिक आहे. व्यवहारामध्ये तुम्ही म्हणाल की हे कुठे शक्य आहे, ते मला मान्य आहे की ते आत्ता होणार नाही. प्रॅक्टिकल प्रश्न जो दिसतो तो म्हणजे राहुल गांधींची लोकप्रियता 2014च्या जवळपास दुप्पट झाली आहे, म्हणजे 13 वरून 27 वर जाताना दिसती. शिवाय त्यांनी वयाच्या 33व्या वर्षीच काम चालू केल्यामुळे 2004 ते 24 आत्ता ते 54-55 वर्षाचे आणि मग पुन्हा 2029ला समजा निवडणूक झाली तर 58-59 वर्षांचे असतील. म्हणजे कालाचा एक मोठा पट त्यांच्याकडे राहतो. तर कधी ना कधी या सर्व घडामोडींचा भाग म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात का, होतील का, काय दिसतं? मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर काहीच देण्याचं कारण नाही आहे, कारण कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. विशेषतः ज्याच्या हातामध्ये किंवा ज्याच्या पाठीमागे मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये अन्य नेतृत्व अशा प्रकारचं अखिल भारतीय पातळीवरचं दुसरं फारसं कुठलं नाही,
त्या पक्षातनं संधी जास्त असते. आणि त्या अर्थाने हो, राहुल गांधींना ती संधी आजही शिल्लक आहे. पण 5 वर्षांनंतर पॉलिटिक्स कसं झालेलं असेल, किती फेडरल किंवा संघीय स्वरूपाचं झालेलं असेल, काँग्रेसला जागा जास्त मिळून सुद्धा इतर मित्र पक्षांशी काय तडजोडी कराव्या लागतील, याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. इतकं सोपं नाही आहे की काँग्रेसला 29 साली 120 जागा जरी मिळाल्या तरी काँग्रेस असं म्हणू शकतं की 40 जागा असणाऱ्या माणसाला आम्ही पंतप्रधान करतो आणि त्याच्याबरोबर आम्ही जातो. ही शक्यता तरीही शिल्लक राहते. आणि राहुल गांधींनी पक्ष किंवा सरकारमध्ये फार मोठी कामगिरी केलेली नाही, म्हणजे सरकारमध्ये अजिबात नाही आणि पक्षातही आता त्यांच्याकडे पदं नाही आहेत काही. हे लक्षात ठेवलं तर ती त्यांची कायम काय म्हणतो आपण त्याला तोट्याची बाजू मानायला लागेल, की कोणत्याही प्रकारचा संघटना चालवण्याचा अनुभव हा आत्ता त्यांच्याकडे नाही आहे. आणि जेव्हा त्यांना संघटना चालवायची होती तेव्हा ती चालवता आलेली नाही. ही त्यांची कायम तोट्याची बाजू राहील. आणि कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून नेहमीच जास्त व्हल्नरेबल नेतृत्व निवडलं जाईल, हेही लक्षात ठेवा. म्हणजे 29 साली जेव्हा कॅन्डिडेट निवडायची वेळ येईल पंतप्रधान पदाचा, तेव्हा तो जर तडजोडीचा उमेदवार म्हणून निवडायचा असेल तर राहुल गांधींखेरीज इतर नेत्यांकडेच लोक वळतील, राजकीय पक्ष वळतील आणि त्यांना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न करतील. यातला उपप्रश्न असा राहतो की तरीसुद्धा 2014 ते 24 मध्ये लोकप्रियता दुप्पट होणं, मात्र संघटनेत कुठलंही पद नसणं आणि त्याच्या आधीच्या 10 वर्षात सरकारमध्येही कुठलंही पद नसतं. अशा वेळेला लोकप्रियता कशी वाढती? मग भारत जोडो खरोखर यशस्वी झाली म्हणायची का अजून काय घडलं? मला असं वाटतं की एक लोकप्रियता वाढण्याचं कारण असं असतं की नॅचरल कोर्समध्ये मोदी इतके काय म्हणूयात त्याला मोदी केंद्रित राजकारण चाललेलं आहे की त्यामुळे स्वाभाविकच सतत दुसऱ्या कुठल्या तरी नेत्यावरती फोकस राहतो. तो काँग्रेसच्या नेत्यावर राहणं स्वाभाविक आहे, कारण काँग्रेस हा आत्ता मल्टी स्टेट तरी निदान पक्ष आहेच, जरी राष्ट्रीय वगैरे नाही मानलं त्याला तरी. आणि काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत असं नाही आहे. काँग्रेसमध्ये मुख्यतः हे दोघंच नेते आहेत, एक पक्षाध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे आणि दुसरे राहुल गांधी. या सगळ्यामधनं राहुल गांधींना हा ॲडव्हान्टेज मिळाला. पण राहुल गांधींनी ज्या प्रकारची टीका सहन केली, किंबहुना त्यांच्यावर ज्या खालच्या पातळीवरची टीका झाली, ती टीका ही त्यांना मोठं करण्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने राहुल गांधींना बावळट समजण्याचा प्रयत्न माध्यमांनी आणि विरोधी भाजपने केला, त्या प्रमाणात आपोआपच थोडेसे जरी ते राहुल गांधी त्याच्यापेक्षा वर आले तरी ते ग्रेट वाटायला लागतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कल्पना करा, आजच्या जमान्यामध्ये व्हॉट्सॲपच्या आणि सामाजिक माध्यमांवरती बसून राजकारण करण्याच्या जमान्यामध्ये कोणी नेता जर मैलोनमैल चालण्याचं काम करत असेल तर त्यातनं गुडविल हे कुठेतरी तयार होतंच. तुमच्या माझ्यासारखे परत मगाशी मी म्हटलं तसं स्टुडिओमध्ये बसून चर्चा करणारे लोक कदाचित म्हणतील यात काय विशेष आहे म्हणून, पण लोकांच्या दृष्टीने हे कुठेतरी गुडविल तयार होतं, कनेक्ट्स तयार होतात लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी सुद्धा. आणि ती कनेक्ट्स तयार होणं हेच राजकारण आहे. आणि ते मला असं वाटतं त्यांनी गेल्या 2-3 वर्षात केलं. ते 14 ते 19 मध्ये त्यांना रस्ता सापडत नव्हता. तो जर सापडला असता तर एव्हानापर्यंत राहुल गांधी हे जास्त मोठे नेते झाले असते. पण 14 ते 19च्या काळात त्यांना ना वैचारिक रस्ता सापडत होता, ना राजकारणाचा रस्ता सापडत होता. काम कसं करायचं तो रस्ता सापडत होता. आणि त्या मर्यादेमुळे ती 5 वर्ष त्यांच्या राजकारणातली पूर्ण, ज्याला आपण म्हणू वाया गेलेली वर्ष आहेत, अशी ती 5 वर्ष होती. पण आत्ता तुम्ही पहा, त्यांनी ज्या लोकांना बरोबर घेऊन ही सगळी कल्पना मांडायचा प्रयत्न केलेला आहे की समाजातल्या 90% नावांनी ते बोलताना म्हणतात की 90%चं राजकारण आपल्याला करायचं आहे. ते सावधगिरीचा भाग आहे. पण खरं राजकारण जे आहे ते जर तुम्ही पूर्ण समाजाला मध्ये आडवी रेघ मारली तर ज्याला लोअर हाफ म्हणता येईल, त्या लोअर हाफला आकर्षित करण्याचं राजकारण करायचं आहे, हे आता त्यांनी ठरवलं आहे. आणि त्यामुळे आरक्षणांची मर्यादा वाढवण्याचा आम्ही विचार करू हे म्हणणं, टीका सहन करूनही वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन नाही पण वेल्थ सेन्सस करू असं म्हणणं, कास्ट सेन्सस करू असं म्हणणं, या आणि क्रोनी कॅपिटलिझमला विरोध, या सगळ्या भूमिका ज्याला आपण म्हणूयात उच्चभ्रूंच्या राजकारणाला छेद देणाऱ्या आहेत. आणि म्हणून उच्चभ्रूंना ते आवडत नाहीत. पण त्यामुळेच उलट्या दिशेने जर विचार केला तर आपल्याबद्दल बोलणारा नेता म्हणून अचानक लोकांना त्यांच्याबद्दल आकर्षण वाटायला लागायला आता सुरुवात होऊ शकते, जर त्यांनी हे राजकारण पुढे चालू ठेवलं तर. त्या प्रमाणात मोदी हे आता 10 वर्ष प्रस्थापित असल्यामुळे ते एकूण प्रस्थापित नेतृत्वाचा चेहरा बनतात.
आणि तो जो राजकारणामध्ये नेहमी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित म्हणा किंवा अस्थिर नेतृत्व असं म्हणतो, ते द्वंद्व तयार होतं आणि तो राहुल गांधींना ॲडव्हान्टेज मिळतो. हे सगळं जरी आपण बोलत असलो तरी एक प्रश्न उरतो, तो म्हणजे तुम्ही मगाशी सीट वोट शेअरचा उल्लेख केला गेल्या भागात, की भाजप आत्ता 240 वर आहे आणि तो 200+ बेस त्यांचा खूप कॉन्स्टंट दिसतो. जरी आपण 9%च्या 9% मतं वजा केली जी नरेंद्र मोदींमुळे मिळत आहेत, तरी सुद्धा 27-25% भाजप आता कॉन्स्टंट झाली पुढच्या 25-30 वर्षाचा विचार करताना दिसतं. मग जे भाजप 2047 बोलत राहतो, त्याचा अर्थ असा काढायचा का की या सीट वोट शेअरच्या गणितानुसार 180 ते 200 जागांवरची भाजप ही येथून पुढच्या राजकारणाची एक फॅक्ट असणार आहे? भाजप मोठा पक्ष राहील हे मला मान्य आहे, पण तुम्ही जे मतांचा आणि याचा विचार करताय त्याच्यात मला असं वाटतं की मतं राहणं आणि त्या मतांचं जागांमध्ये रूपांतर होणं ही फार गुंतागुंतीची प्रोसेस असते. काँग्रेसचं उदाहरण तुम्ही घ्या की काँग्रेसला जेव्हा उतरती कळा लागते तेव्हा आधी जागा कमी व्हायला लागतात आणि नंतर मग मतंही त्यांची कमी झाली. म्हणजे तुम्ही स्लिपअप जेव्हा होता राजकारणामध्ये, तेव्हा तुम्ही ठेच लागून ठेचकाळता, तेव्हा पहिल्यांदा काय होतं की तुमची मतं सगळीकडे राहतात, पण ती सगळीकडे राहिल्यामुळेच तुमच्या जागा निवडून येण्याची क्षमता तुमच्या मतांची जी असते ती व्हॅल्यू ही 1पेक्षा कमी होते किंवा 1वर येऊन ठेपते. 1 व्हॅल्यू असणं याचा अर्थ जेवढे टक्के मतं तेवढ्या टक्के जागा. म्हणजे अजून थोडं सोपं करायला 20% मतं असतील तर 543च्या 20% जागा. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाजपचं काय होईल जर हे सगळं राजकारण असं झालं भाजपच्या विरोधी, तर की त्यांच्या मतं ही 33-34% गेली आणि कायम राहिली किंवा टिकली असं आपण मानू. पण त्याच्या बदल्यात 33% जागा किंवा कदाचित त्याहून थोड्या कमी जागा ही अवस्था येऊ शकते. म्हणजे जर आपण 2 सिनॅरिओज तयार केले की याच्यातला भाजपच्या दृष्टीने नकारात्मक सिनॅरिओ चित्र कोणतं आहे, तर ते हे आहे की 2-3% मतं कमी होणं आणि जागा मात्र त्याच्यापेक्षा डिस्प्रपोर्शनेटली कमी होणं. कारण तुमच्या पक्षाला आणि तुमच्या राजकारणाला एक पोकळपणा येतो. तुमची मतं राहतात, सगळीकडे मिळतात. आसाममध्ये मतं मिळतात पण आसाममध्ये जागा कमी होतात. हिमाचलमध्ये मतं मिळतात पण हिमाचलमध्ये जागा कमी होतात. जे राजस्थानात आत्ता झालं की राजस्थानात आत्तासुद्धा माझ्या या क्षणी नक्की आकडेवारी मला आठवत नाही, पण 48% किंवा अशी काहीतरी त्यांना मतं आहेत 49%. पण जागा जायच्या त्या गेल्या, राजस्थानात त्यांच्या जागा गेल्या. आता ही जी प्रोसेस आहे ना ती फार झटकन होते आणि ती झाली एखाद्या निवडणुकीमध्ये की मग भाजपला एकदम धक्का बसू शकतो. हा एक सिनॅरिओ आहे. दुसरा सिनेरिओ अर्थातच असा आहे की पुन्हा मी मगाशी मागच्या भागात सुरुवातीला म्हटलं होतं त्याप्रमाणे मोदींनी जर आपली लोकप्रियता पणाला लावून 2 वर्षात निवडणूक घेतली तर त्यांची मतं जेमतेम 1% वाढतील, पण पुन्हा एकदा त्यांना 280 जागा मिळतील. हे दुसरा सिनेरिओ तुम्ही लक्षात ठेवा. जोपर्यंत मोदींची लोकप्रियता चालली आहे, जोपर्यंत हे चलनी नाणं आहे, तोपर्यंत ते कॅश करण्याचा एक प्रयत्न असा असू शकतो की 37-38% मतांवर समाधान मानायचं, पण सगळीकडे जागा थोड्या थोड्या वाढवत जायच्या. महाराष्ट्रात जागा वाढतील, कर्नाटकात वाढतील, केरळ आणि याच्यात मिळतील, असं करून आत्ता जे 240 वर आलेले आहेत ते 280 क्रॉस करायचं. मग तिथून पुढची 5 वर्ष पुन्हा त्यांना मिळू शकतात. हे दुसरं भाजपच्या दृष्टीने जर आपण पॉझिटिव्ह सिनॅरिओ तयार केला तर दिसणारं चित्र असेल. तर शेवटचा प्रश्न, आणि अर्थातच तो महाराष्ट्राबद्दल आहे, कारण काय होईल या भागातलं तर सगळ्यात जवळ जे काही होऊ इच्छित घडू शकतं ते महाराष्ट्रात आहे. काय होईल महाराष्ट्रात? गोंधळ. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही आहे, आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही माहिती आहे की 6 पक्ष आहेत, थोडके नाही आहेत. विधानसभेमध्ये आणखीन 2-3ची त्याच्यात भर पडेल. आत्ता जरी वंचित आघाडीला कमी मतं मिळालेली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत तो एक महत्त्वाचा प्लेयर असू शकतो. आणि ज्याची अजिबात चर्चा या शपथविधीमध्ये कुठं झाली नाही तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यांना जर टिकायचं असेल तर काहीतरी करावं लागेल, विधानसभेमध्ये 2-4 जागा मागायला लागतील, उभं राहायला लागेल. असे आणखीन 2-4 पक्ष येतील, म्हणजे 3 पातळ्यांवरचे पक्ष असतील. काँग्रेस भाजप आत्ता मोठे पक्ष म्हणून आपण ते एका पातळीवरती घेऊयात. दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष, हे 4 आहेत. आणि त्याच्या खाली निदान 6-7 छोटे पक्ष, स्मॉल पार्टीज, की ज्यांची पॉकेट्स आहेत
आणि त्यांचे 2-5 आमदार कदाचित निवडून येऊ शकतात. 2 ते 5 आमदार निवडून आणण्याची क्षमता आणि 5 ते 10 इतर पक्षांचे उमेदवार पाडण्याची क्षमता असलेले स्मॉल पार्टीज, असं त्रिस्तरीय राजकारण ते होईल महाराष्ट्रातलं. आणि मग तुम्ही कल्पना करा की महत्त्वाचे समूह हे समूह म्हणून विचारातच घेता येणार नाहीत, कारण त्यांची पॉकेट्समध्ये विभागणी होईल. म्हणजे मराठा समाज जर घेतला तर मराठा मत असं विचारात नाही घेता येणार, तर विदर्भातला मराठा, मराठवाड्यातला मराठा, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज, अशी मतांची विभागणी होईल. ओबीसींच्या बाबतीत त्यांची जातनिहाय पॉकेट्स तयार होतील. म्हणजे वंजारी समाजाचं पॉकेट, माळी समाजाचं पॉकेट, विदर्भात तेली समाजाचं पॉकेट, आणि त्यांची राजकारणं होतील आणि त्याच्यात ती पॉकेट्स मोडण्याचा प्रयत्न केला जाईल एकमेकांकडनं. आणि त्यामुळे कोणत्याही आघाडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरळीत होऊ शकणार नाही. दोन्ही म्हणजे असं नाही आहे की फक्त महायुतीलाच त्रास आहे, हा महाविकास आघाडीलाही होणार आहे त्रास जागा वाटपाचा. कारण तुमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना नाराज करायला लागतं. जे सांगलीच्या बाबतीत खासदारकीच्या वेळेला झालं ते तुम्हाला करायला लागतं की तुमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना नाराज करून आघाडीतल्या दुसऱ्याला द्यायला लागतं तिकीट, आणि त्यामुळे बंडखोरी होते. आणि म्हणून मगाशी मी जे म्हटलं ती त्रिस्तरीय, त्याच्यातला चौथा थर हा बंडखोरांचा असणारच आहे परत सगळ्यांच्या. आणि त्यामुळे राजकीय, ज्याला आपण म्हणू विस्कळीतपणा आणि सामाजिक चिरफळ्या, अशा 2 गोष्टींमधनं विधानसभेची निवडणूक साकारणार आहे. बापरे. सगळे समाज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतील, सगळ्या समाजांना एकमेकांबद्दल संशय निर्माण होईल. आत्ता फक्त समजा ओबीसींना मराठ्यांनी मतं दिली का नाही ह्या उमेदवाराला, किंवा मराठ्यांना ओबीसींनी या उमेदवाराला दिली की नाही असा संशय आहे. तो संशय हा तालुका पातळीवरच्या समाजांमध्ये पसरेल आणि सामाजिक वातावरण सगळं गढूळ होऊन जाईल. सर, तुमचे खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या, आणि हे सगळं जे काही घडलं वर्षभरात 6 महिन्यात ते एका मुलाखतीतनं समजलं असं वाटतं. काय होईल ते बघू आणि त्याच्याविषयी परत बोलू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.